नमस्कार. टॉक्स विथ संदेश या पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. जसं आपण डिस्कस केलं होतं की आपला प्रत्येक एपिसोड हा वेगवेगळा असणार आहे, वेगवेगळ्या विषयांवरती असणार आहे आणि वेगवेगळ्या पर्सनॅलिटी सोबत असणार आहे. तर आज कोल्हापूर जवळच्या आंबा या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आंब्यातल्या एका निसर्ग संपन्न अशा एका रिसॉर्टमध्ये आपण आज आलोय. आंब्यामधलं हे केवळ दुसरं रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टचं नाव आहे द जंगल रिसॉर्ट आंबा. आणि या रिसॉर्टच्या ओनर सोबत आपण आज खूप छान असं डिस्कशन करणार आहोत. सो आज आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. आपल्यासोबत जंगल रिसॉर्टचे ओनर मिस्टर राजन एकलहरे आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण खूप छान इंटरेस्टिंग अशा गप्पा मांडणार आहोत. सो वेलकम टू आवर पॉडकास्ट सर. हाय, नमस्कार. थँक्यू सो मच. सर, तुम्ही मूळचे मुंबईचे, तुमचे अनेक प्रकारचे बिझनेस होते. तर रिसॉर्ट हा जेव्हा तुम्ही बिझनेस फायनल केला तर डेस्टिनेशन आंबा हेच का निवडलं? काय झालं, माझे फिशरीजचा बिझनेस आहे, त्यामुळे मी रत्नागिरीत बऱ्याच वेळा यायचो आणि माझे इनलॉज रत्नागिरीचे आहेत. ओके. तर त्यांचे नातेवाईक सगळे माझ्या फादर इन लॉचे कोल्हापूर वगैरे या साईडला होते आणि त्यांना जावई मिरवायचं होतं म्हणून मला बऱ्याच वेळा घेऊन जायचे. तशाच एका जर्नीत मला इथे एका बंगल्यावरती त्यांच्या भावाचा बंगला आहे आंब्यामध्ये, तिथे घेऊन गेले. मे महिना होता, थंडी वाजायला लागली. मे महिन्यात थंडी कुठे वाजते महाराष्ट्रामध्ये, म्हटलं आपण इथे जागा घेऊया. लगेच त्यांनी गाडी काढली आणि इथे घेऊन आले मला जागा दाखवायला. ओके. ह्या गेट पासून मोजून 50 पावलं या मंदिरापर्यंत पण मी आलो नसेन. सगळं बघितलं, मला इतकं आवडलं की त्या क्षणी म्हटलं चला कोल्हापूरला मालकाला भेटायला जाऊया. त्या रात्री, म्हणजे खोटं नाही सांगत, त्या रात्री आम्ही मालकाशी डील केलं. क्या बात आहे. तर सर, तुम्ही आता जसं म्हणला की जागा फायनल केली, जागा आवडली, तर रिसॉर्ट ओनर ही जर्नी नेमकी कशी होती? कारण इथं आंब्यामधलं हे केवळ दुसरं रिसॉर्ट आहे आपलं. तर रिसॉर्ट ओनर हा प्रवास, म्हणजे जागा फायनल केल्यापासून ते रिसॉर्ट ओनर हा प्रवास नेमका कसा झाला? मगाशी म्हटल्याप्रमाणे मी ह्या रिसॉर्टच्या मालकांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी मला फोटो दाखवले. हे ऍक्च्युली ह्या भागातलं सर्वात पहिलं रिसॉर्ट 1989 मध्ये डॉक्टर गजानन जाधव कोल्हापूरचे, त्यांनी हे चालू केलेलं. ओके. आणि त्यांनी मला फोटो दाखवले, बघा एवढी लोक एन्जॉय करायची, तुम्ही पण करा. तेव्हा कुठेतरी वाटायला लागलं की आपण रिसॉर्ट करायला. ओके. तेव्हा 2-3 रिसॉर्ट होती, पावनखिंड रिसॉर्ट, आंबा रिसॉर्ट होते, ती बघितली मी. आजूबाजूचा एरिया बघितला, इथे जंगल आहे, पावनखिंड आहे. मग म्हंटल चला आपण पण रिसॉर्ट सुरू करूया. तर ह्या डायनिंग हॉल होताच, इथे त्यांचा बंगला होता, तिकडे आम्ही थोड्या 3 रूम्स काढल्या, खाली 2 रूम, 5 रूम वरनं आम्ही हे रिसॉर्ट चालू केलं. आज 25 रूम्स आहेत, 5 एकर जागा तर आहे, स्विमिंग पूल आहे, बरंच वाढलंय. पण मुख्य म्हणजे पहिले जेवढे पैसे टाकले त्याच्यानंतर मी काही खिशातनं कुठचेच पैसे टाकले नाही. इथे जे आम्ही कमवले तेच पैसे इथे टाकत गेलो. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके. तुम्ही जेव्हा हे रिसॉर्ट घेतलं, ऑब्विसली थोडासा मागचा तो एक टाइम पिरियड आहे, तर तेव्हाच क्लायमॅट किंवा निसर्गाचं एकंदरीत जे वातावरण म्हणू आपण, तर तेव्हाचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण, कारण आता आपण बघतो की खूप मोठा फरक पडलाय निसर्गामध्ये, वातावरणामध्ये. तर तुम्हाला तो जाणवतोय का जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हामध्ये आणि आत्ताचं जे काय एकंदरीत आंब्यातलं वातावरण असेल किंवा इथलं आपलं वातावरण असेल, तर यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो का? मला खरं तुमच्या म्हणण्याला हो म्हणायला आवडेल, पण आंब्यात तसा काही फार फरक पडलेला नाहीये. खरं सांगायचं तर ही सगळी देणगी जुन्या बायकांची आहे. 80-90 फुटाची ही झाडी आहेत, आश्रम बाबुळ निलगिरी, ही काही मी लावलेली नाही, त्यांनी लावलेली आहेत. ही तेव्हापासून अशीच होती, ते बघूनच मी घेतलेलं. अर्थात त्याच्यानंतर ही छोटी छोटी झाडं मी खूप लावत गेलो आणि ती आता वाढतायत. आम्ही कदंब लावला, फळझाडं लावली, ती आता वाढतायत. आणि निसर्गप्रेमी असल्यामुळे आम्ही हे प्रयत्न करतो की किती वाढवता येतील झाडी तेवढी वाढवायचा प्रयत्न करतो. अर्थात आता ही 89 म्हटलं त्यांनी चालू केलेलं तेव्हा, ही झाडं आता पडायला लागली आहेत. ह्यांचं आयुष्य 40 वर्ष असतं, पण तुम्ही बघाल सगळीकडे लहान लहान झाडं आम्ही आता वर नेत आलोय. निसर्ग तर जपलाच आहे आम्ही, आणि प्रयत्न करतोय की जेवढा अजून वाढवता येईल ते आपल्यालाच तेवढं जास्त ऑक्सिजन आणि गॅसला खूप चांगलं ऍटमॉस्फिअर मिळेल, हाच प्रयत्न आमचा कायम असतो. ओके ओके. राजन सरांसोबत आज एक रिसॉर्ट ओनर ह्या अँगलला पण आपण डिस्कशन करतोच आहे, पण एक नेचर लव्हर म्हणून जास्ती आज आपल्या या
टॉक्सचा जो फोकस आहे तो नेचर लवर ह्या अँगलला आपण करतोय सर. ओके. रिसॉर्टमध्ये किंवा एकंदर आंब्यामध्ये वेगवेगळ्या डेस्टिनेशन मधून लोक ट्रॅव्हल करत असतात, येत असतात, अर्थात पर्यटक आहेत, एन्जॉयमेंट करतात. तर इथं पावनखिंड आहे. आंबा हा मुख्य म्हणजे परिसर जंगलाने वेढलेला परिसर आहे. तर लोकांनी कशा प्रकारची शिस्त पाळली पाहिजे किंवा निसर्ग जोपासला पाहिजे असं आपल्याला वाटतं? कारण एकंदरीत ओव्हरऑल विचार करता पर्यटक म्हणजे हुल्लडबाजी किंवा ड्रिंक्स करणे, आरडाओरडा करणे, वन्य प्राण्यांना बऱ्यापैकी त्रास देण्याचं काम इनडायरेक्टली करत असतात. त्या प्रकाराकडे आपण कसं बघता? नाही, थोडंफार एक नजरअंदाज करायलाच लागतं, कारण लोक खूप मेहनत करत असतात, त्यांचे आयुष्य कशी असतात आपल्याला माहित नसतं. मग तेव्हा जेव्हा या अशा परिसरात येतात तर थोडी त्यांनी मजा करावी, त्यांनी गोंधळ घालावा ह्याच्याकरताच आम्ही पैसे घेतो त्यांच्याकडनं. मग त्यांना असं बांधून ठेवणं हे मला पटत नाही. पण रिसॉर्टचा एक दर्जा आहे आणि रिसॉर्टची एक प्राइस आहे, त्यामुळे फार खालच्या लेवलचा पर्यटक काही आमच्याकडे येत नाही. जो येतो तो एज्युकेटेडच असतो अच्छा. बऱ्यापैकी, बाकीची जंगलं फिरलेला असतो किंवा बाकीचे हिस्टॉरिक साइट्स बघूनच तो पावनखिंड बघायला असतो. आणि त्यांना फक्त आम्ही बेसिक इन्स्ट्रक्शन देतो, कचरा टाकू नका. पण तसं आमचे पर्यटक तरी करत नाही. पण तुम्ही गेलात जंगलात तर दिसेल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे डोंगर आणि हे. पण तो एक वेगळाच पर्यटक वर्ग आहे. मग ते जंगलात उगाच आरडाओरड करणं हे आम्ही आमच्या पर्यटकांना सांगू असं काही करू नका, पण ते करत असतात आणि त्यांना काही आम्ही अडवू शकत नाही. पण इथेच जर थोडं एज्युकेशन केलं त्यांना किंवा जंगलात जायच्या आधी इन्स्ट्रक्शन दिल्या फॉरेस्टवाल्यांनी तर ते बरं राहील असं मला वाटतं. अच्छा. मग हा जो काही कचरा तुम्ही जसा उल्लेख केला की अर्थात आपण पण ज्यावेळी गेलो त्या डेस्टिनेशनला आपण बघितलं की खूप प्रकारचा प्लास्टिक कचरा होता किंवा बॉटल्स पडलेल्या होत्या. तर मग ह्याचं नेमकं नियोजन कसं असतं? म्हणजे साफसफाई कोण करतं की ते असंच पडलेलं असतं? साफसफाई आम्हीच इकडचे 4-5 रिसॉर्ट वाले स्वतःच्या गाड्या देतो, 4 वर्कर्स देतो आणि आम्हीच तो कचरा उचलतो. अक्षरशः दर 2-3 महिन्यांनी आम्ही तो कचरा उचलून आणतो. सगळेजण जातात. पूर्वी जरा जास्त व्हायचं, पण आता जाणीवही झालीये लोकांना. आता हल्ली कमी असतो पण. आणि होपफुली पुढच्या काही वर्षात अजून जाणीव होईल आणि तो पूर्ण बंद होईल. अवेअरनेस थोडासा अजून वाढेल आणि आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर ह्याला अजून त्याला आळा घालता येईल याकडे आपण थोडंसं जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे तुम्ही तर ऑब्व्हियसली करताच आहात या सगळ्या गोष्टी. तर ह्याच स्पेसिफिक पॉइंटवरती सरकारनं काय सपोर्ट करावा त्यांच्या लेवलनी असं तुम्हाला वाटतं? सरकार बरेच इन्स्ट्रक्शन लावू शकतात, इन्स्ट्रक्शन देऊ शकतात लोकांना ऍज आय सेड की जंगलात जाताना. पण शेवटी ते आतनच आलं पाहिजे. हे ग्रास रूट लेवलला जेव्हा मुलं शाळेत असतात ना तेव्हाच जर त्यांना हे सांगितलं तर नाही होणार. पण आताची मुलं मी बघितलंय, ते फॅमिलीज येतात, आजही फॅमिली आहे, ती मुलं आई वडिलांना सांगतात की हे नका टाकू, हे तिथे कचऱ्याचे डबे आम्ही केलेच नाही, ते दिसतात ठिकठिकाणी, त्याच्यात टाकूया, किंवा तो मुलगाच उचलून जाऊन त्याच्यात टाक. इतकं बरं वाटतं की कुठेतरी आपली एज्युकेशन सिस्टम चांगलं काहीतरी करते. ग्रेट. पण एफर्ट जरा जास्त पाहिजे. करेक्ट. ओके. अलीकडे सर वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याचं दिसतंय आपल्याला. एक्झाम्पल, ओमकार हत्ती नावाचा जो हत्ती आहे, जो गोव्यातून बेसिकली सिंधुदुर्गमध्ये येतो आणि उपद्रव करतोय. रिसेंटली आपलं एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये बिबट्या आला होता. किंवा आता रिसेंटली पुण्यामध्ये ज्या काही घटना घडतात, बिबटे येत आहेत, राजरोसपणे येत आहेत किंवा त्यांच्या त्या पाळीव प्राण्यांचा फडशा पाडतात वगैरे गोष्टी. किंवा इथं पण आपण जर बघितलं तर बिबटे, गवे हे येत असतात, फ्रिक्वेंटली येत असतात. तर ह्या वन्य प्राण्यांचा उपद्रव तुम्हाला होतो का? म्हणजे हा प्रश्न निसर्गप्रेमी म्हणून पण तुम्हाला विचारतोय आणि ऍज अ रिसॉर्ट ओनर म्हणून पण विचारतोय, कारण तुमच्या रिसॉर्टमध्ये पण गवे वावरतात, नाही मुक्तपणे वावरतात असं मी स्वतः बघितलेलं आहे जेव्हा मागे आलो होतो. तर हे दोन्ही अँगलनं ह्या प्रश्नाचं तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कसं आहे, रिसॉर्टचं नाव जंगल रिसॉर्ट आहे. घेतानाही मला माहिती होतं जंगलात येतोय, तर वन्य प्राणी असणार ह्याची पूर्णतः आम्हाला जाणीव होती. ओके. पण अलीकडे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जरा त्यांचा संपर्क आमच्याशी जास्त यायला लागला. अक्षरशः गवे इकडनं जातात. मी माझ्या स्टाफला सांगायचो की काय हे झाडं तोडताय तुम्ही, हे का करताय?
ते म्हणतात गवे येतात. मला विश्वास हो. बसेना, म्हणून गवे इथे कशाला येतील. मग एकदा सकाळी 5:30-6ला उठून मी स्वतः बघितलं, इकडनं असे चाललेले. हो सो मग पटलं बाबा की असं होत आहे. आणि रस्त्याची कामं आता तुम्ही येताना बघितलं असेल ते चालू आहे. तर रस्त्याच्या इकडे माकडं खूप होती इथे जंगली, ती सगळी आता ह्या, कारण आमच्याकडे झाडी आहे ती इथे वळली आहे. पण मी काय केलंय की मी त्यांच्याकडे ही झाडं लावलं. हे कदंबाचं झाड आहे, ह्याला छान फळ येतं एडिबल, आणि माकडं खाऊ शकतात. ओके. मग आपण त्यांच्याकरता अजून करायचं म्हणजे ते वाढतील. माकडं आली की त्यांच्या बरोबर ते माकडं प्रोटेक्ट करतात ऍक्च्युली. आवाज वगैरे देऊन हरणं येणार, कारण त्यांना प्रोटेक्टेड व्हावं. हरणं आले की बाकीचे पण प्राणी येणार, आणि लोक पर्यटक ते बघायला इथे जास्त येणार. हाच एक हेतूने आम्ही इथे जेवढी झाडं वाढवतोय आणि जेवढे वन्य प्राणी इथे जमतील हेच बघत असतो खरं तर. ओके. मग गव्याच्या बाबतीत मला एक विचारायचं आहे, कारण तुमचा इथं आल्यानंतर रोजचाच कदाचित संपर्क आहे होय. गव्यांशी किंवा इथल्या गावकऱ्यांचा पण. तर असं कधी प्रसंग आलाय का की अगदी जवळून तुम्हाला गव्या अगदी आलाय जवळ, किंवा बिबट्या, वाघ असे प्राणी तुमच्या अगदी जवळून जात आहेत, किंवा तुम्हाला जाणीव होते किंवा इथं आहे बिबट्या, वाघ आहे, असं कधी झालंय का की समथिंग शॉकिंग असं काहीतरी? गवे बेसिकली हर्बिवरस प्राणी आहे. हर्बिवरसला मराठीत काय म्हणतात, सॉरी, शाकाहारी. शाकाहारी. येस, शाकाहारी प्राणी आहे. सो तो आपल्याला काहीच करणार नाहीये अनलेस तुम्ही त्याच्या वाटेला जा, त्याला उचलून दगड मारा किंवा उगाच गोंगाट करा त्याच्या समोर, तरच तो तुम्हाला काहीतरी करू शकतो. आहे पॉवरफुल प्राणी, सगळं आहे. पण इकडनं जाताना आमच्याकडे फक्त नजर टाकून ते असे पुढे जातात. त्यांना आम्ही काही त्रास देत नाही किंवा ते आम्हाला काही त्रास देत नाही. हा, आता बिबट्याचा वावर तुम्ही म्हणालात तर या खालती ओढा आहे तिकडे असतो. हो. आम्ही प्रिकॉशन घेतो की बाबा रात्री आमचे वॉचमॅन फिरत असतात, लाईट लावून ठेवलेत थोडे, आत्ताच लागला हा. सो तशी प्रिकॉशन्स आम्ही घेत असतो. अच्छा. बट कधी कुठच्या क्षणी इंटरॅक्शन होईल हे काही सांगता येत नाही. अरे बाप रे. कारण आपण नेहमी वाचतो किंवा आपण बातम्या पण ऐकतो की गव्याच्या धडकेमुळं अमुक एक इन्सिडेंट झाला. तर असं काही झालंय का आपल्या इथं कधी की गव्याच्या ह्याच्यामुळं, वावरामुळे किंवा गव्याला आपण कुणीतरी डिस्टर्ब केलं किंवा गावकऱ्यांना असा काही बाका प्रसंग वगैरे कधी आलाय का कधी? गेल्या काही वर्षात तर बिलकुल नाही, पण मागे मी पण स्टोरी ऐकतो की कोणीतरी गव्याचं पिल्लू घेऊन आलं जंगलातनं, हो. आणि मग तो गवे त्रास देणारच. तुम्ही त्यांना त्रास द्यायला दिलात, आपल्यालाही कोणी त्रास दिला तर आपण त्यांच्या अंगावर जातोच. अगदी बरोबर. तर ते तसंच करणार, इट्स अ नॅचरल थिंग, आणि मग ते अटॅक करणारच तुम्हाला. करेक्ट. सो त्यांना काही त्रास नाही दिला ना, तर तसं काही इथे त्रास होणार. अच्छा. आणि मी असं पण ऐकलं होतं, म्हणजे मागच्या माझ्या व्हिजिटच्या वेळी आपलं डिस्कशन पण झालं होतं की आपल्या आतमध्ये येऊन गवे आपले झाडं पण नुकसान करतात. तर त्या बाबतीत काय सांगाल? आता शेवटी त्यांचंच राज्य आहे इथे, आणि आपण पाणी मारून ती झाडं आणखीन वाढवायची. आय फील एक्सेप्टेबल आहे. अर्थात ते एका लेवलच्या पलीकडे गेलं आणि आमची सगळीच झाडं जर जायला लागली तर मात्र प्रॉब्लेम आहे. पण तसं नाहीये, आजूबाजूलाही बरंच काही त्यांना खायला आहे. ते आपली राऊंड मारतात, इकडनं जातात आणि दुसरीकडे त्यांचे उपद्रव चालत असतात. इथे फार नाही. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्ही एकदम पॉझिटिव्हली घेता आणि एन्जॉय करता तुम्ही. दॅट इज हाऊ यू शुड लिव्ह. परफेक्ट सर, परफेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नमस्कार. टॉक्स विथ संदेशच्या या पॉडकास्टच्या एपिसोड 2 मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण जंगल रिसॉर्ट आंबा या ठिकाणी आलेलो आहे. काल आपण संध्याकाळचं शूट घेतलं होतं आणि आज आपण मुद्दाम मॉर्निंग शूट करतोय, कारण जंगल रिसॉर्ट आंबा मधली जी सकाळ असते ती एकदम सुंदर आणि प्लीझंट अशी सकाळ असते. तर तुम्ही बघू शकताय आजूबाजूला वातावरण एकदम सुंदर आणि छान वातावरण आहे. तर आज आपण पार्ट 2 ची सुरुवात करतोय. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जंगली प्राण्यांचा उपद्रव आजकाल खूप वाढलाय, एस्पेशली शहरी भागामध्ये. तर हा एक ओव्हरऑल व्ह्यू झाला आपला. मला असं विचारायचं आहे की जंगल रिसॉर्ट मध्ये जेव्हा हे प्राणी येतात, गवे असतील किंवा माकडं असतील, तर यांचा उपद्रव निश्चितच आपल्याला थोडाफार होत असावा. जसं तुम्ही म्हणाला की गवे येऊन ते आपली झाडं खातात, आणि मी स्वतः माकडं प्रचंड संख्येने इथे बघितलेली आहेत पूर्वी. तर याला तुम्ही कसं काय हँडल करता? काय झालंय, हे इथे रोडचं 4 लेनिंगचं काम चालू झालंय, त्यामुळे बरीच झाडं तोडली गेली आहेत, आणि ती सगळी माकडं मग आता इथे ह्या भागात आणि आमच्या इथे झाडी असल्यामुळे इथे येऊन थांबलेली आहे.
आणि ती आता रेसिडेंटच झाली आहेत आमच्यासारखी. तर काय त्यांचे उपद्रव आहेत, झाडांची कोळी पानं तोडतात, नुकसान करतात. पण दिस इज नेचर. आम्हालाही ते आवडतं. जी मुलं आली आहेत तेही बघून खूप खुश होतात. माकडं अर्थात ही माकडं महाबळेश्वर सारखी नाहीयेत जी जमिनी किंवा माथेरानसारखी नाहीयेत जी जमिनीवर येऊन गोंधळ घालतील असं. पण ही आहेत, ह्या झाडांमध्ये असतात. आणि त्यांच्याकरता मग आम्ही गेलं 2-3 वर्षापासून कदंबाची झाडं लावतोय. म्हणजे फळ आता 3-4 वर्षात ते फळ यायला लागेल आणि ते खाऊ शकतात. ते काही ह्युमन, आपण तर खात नाही, पण ते त्यांना खूप आवडतं. ते मग ते खाऊ शकतात आणि सगळेच आनंदी राहू शकतात असं मला वाटतं. इथे सर हॉर्नबिल, स्पेशली हॉर्नबिल साठी फेमस आहे आंबा. होय होय होय. तर हॉर्नबिल त्यांचं काही असं उपद्रव नाही म्हणता येणार, पण एकंदर त्यांचं लाईफस्टाईल किंवा कसं त्यांचा वावर इथं असतो. हॉर्नबिलच्या भागात खूप आहेत. 4ही प्रकारचे हॉर्नबिल आहेत. मलबार पाईड हॉर्नबिल, ग्रेट हॉर्नबिल, ग्रे हॉर्नबिल आणि मलबार ग्रे हॉर्नबिल. आणि हे 4ही प्रकारचे आमच्या इथे येतात. त्यांचा काही त्रास नाही. ते वरची फळं खात असतात. हा थोडा आवाज करतात, पण दॅट्स द साऊंड ऑफ जंगल. म्हणजे ते आल्यावर आम्ही धावत सुटतो की चला चला फोटो काढूया, बघा बघा. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल बर्ड आणि ते बघायलाही खूप सुंदर वाटतं. ते नेचर आहे आणि तेच बघायला लोक ऍक्च्युली इथे येतात. राईट. इवन शेकरू, आपला राज्य प्राणी शेकरू पण इथं आहे, पण हल्ली शेकरूंची संख्या कमी झाली असं आपल्याला वाटतं. होय, शेकरू म्हणजे गावाच्या आसपास येत नाही. आता हे आपण गावच म्हणूया. पण जंगलात आहेत. कमी झालेत किंवा हे मी नाही सांगू शकणार, पण तुझं दुर्मिळ दिसणारा प्राणी आहे. तर तुम्ही खूप अगदी तुम्हाला लोकेशन माहिती आणि तो तिकडे असेल तर ते दिसतायत. म्हणजे ह्या आम्हाला माहिती कुठे असतात आणि ते दिसतात लोकांना. पण संख्येचं मी नाही सांगू शकणार. ओके. आता आपण जंगल सफारी पण अरेंज करतो. तर जंगल सफारी स्पेशली लोकांना एक अट्रॅक्शन असतं की जंगलमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी प्राणी दिसावेत. ऍटलिस्ट आंबा हे आपल्या गव्यांसाठी फेमस आहे. वाघ पण ट्रॅप झालेला. तर जेव्हा आपण जंगल सफारीला जातो तर हे किती फ्रिक्वेंटली या लोकांना गवे आणि हे प्राणी दिसतात. राईट, दिस इज अ गुड क्वेश्चन. काय आहे, हा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. त्यामुळे या झाडांचा थिकनेस खूप आहे. ओके. जंगलात तुम्ही गेला तर एक 10 मीटर आतमध्ये जंगलात फार काही दिसत नाही. त्यामुळे हे प्राणी तर जंगलात आहेत, बिबट्या आहेतच, वाघ आता नवीन आलेत, पण हे प्राणी आपल्याला बघतायत पण आपल्याला ते दिसत नाहीयेत. ते आता फक्त रस्त्यावरच आले ना तर दिसतात. ओके. आणि मग तुम्हाला नक्कीच शेकरू, गवे, रानमांजर, कांडेचोर, भेकर हे प्राणी या जंगलात आहेत आणि हे दिसतात. मे बी सायटिंग तसं कमी असेल, म्हणजे 3-4 सफारीमध्ये असं कोणाला तरी दिसतात, पण दिसले की भरपूर दिसतात. आंब्यामध्ये सर तिन्ही सीझन खूप छान असतात, प्लेझंट असतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिन्ही सीझन. पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आंब्यामध्ये, तर ह्याचं खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया पण जात असावं. तर यासाठी नेमकं काय करता येईल की हे जे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया जातं, पाऊस तेवढा प्रचंड असतो आणि पावसाची ड्युरेशन पण जास्त असतो आंब्यामध्ये, तर काय नेमकं उपाययोजना करता येईल की जेणेकरून हे पाणी आपल्याला वाचवतं. ओके, बिफोर दॅट, जेव्हा तुम्ही पाऊस पडता म्हणता ना, ह्या भागात खरं भारतात सर्वात जास्त पाऊस रेकॉर्ड झालेला हा भाग आहे. अगदी कोयनापासून गगनबावड्यापर्यंत जिथे कुठे रेन मीटर भारतातला सर्वात जास्त. म्हणजे चिरापुंजी ही हायप्ड प्लेस आहे. आता मी ते गावाचं नाव विसरतोय, पण चांदोलीच्या आसपास जे गाव आहे तिथे मागच्या वर्षी सर्वात जास्त रेनफॉल भारतातला रेकॉर्ड झाले. ओके, कमिंग टू युअर टॉपिक, हे आम्ही घाटमाथ्यावरती आहोत, पाऊस भरपूर असतो, पाऊस सगळा खाली निघून जातो. पर्सनली आम्ही म्हटलं तर आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो. सगळीकडे आम्ही ट्रॅक्टर्स लावले आहेत आणि ते जमिनीत आम्ही आमच्या बोरवेलच्या आसपास सोडतो, जेणेकरून ग्राउंड वॉटर लेवल वाढेल. बाकी मग गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स आहेत, शेततळं करणं, वॉटर सेव्हिंग करणं. ओके. बट येस, इट इज स्टील धरणं बांधतायत बरेचसे, बट इट इज स्टील अ डेव्हलपमेंट प्रोसेस. खूप मोठ्या प्रमाणात हे कॉन्झर्व्ह करता येईल. एस्पेशली कोकणात सगळ्या ह्या रिव्हर्स बघितल्या तुम्ही तर पूर्वेकडे त्या फ्लो होतात. आपली पंचगंगा म्हणा, कृष्णा म्हणा, ह्या सगळं. आणि फार कमी नद्या कोकणात जातात. तर अशी काहीतरी स्कीम धरणं बांधून खालती पाईप सोडली ना तर
फायदा होईल असं मला वाटतं. बट ऑफकोर्स खूप मोठं प्रोजेक्ट आणि हे गव्हर्नमेंट लेवल. असं वाटतं अजून एक मस्त अट्रॅक्शन आहे जे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर हे आपल्या मागे जे दिसतंय हे ट्री हाऊस आहे आणि आता आपण वरती जाऊन त्याच्या सरांशी गप्पा मारणार आहोत. नेचर आणि आपला बिझनेस हे एकमेकांवरती डिपेंड म्हणायला हरकत नाही, डिपेंडन्स आहे. नेचर म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये तुम्हाला येणारं चॅलेंज पण कदाचित वेगवेगळं असेल. तर या चॅलेंजेसला तुम्ही कसं हँडल करता? आता आमचं सर्वात बिगेस्ट चॅलेंज आहे ही पाला. दररोज इतका पाला पडतो ना, आणि येणाऱ्या पर्यटकाला वाटतं की जागा साफ नाहीये, कारण एक तासापूर्वी वारा पण आहे तुम्ही बघताय, एक तासापूर्वी जर साफ करून गेला तर तिथे परत पाला पडलेला असतो. सो मग आम्ही आता इतकी आम्हाला सवय लावून घेतली आहे की झाडू मारा, मी सुद्धा असं झाडू ठिकठिकाणी ठेवले, आम्हाला दिसलं की आम्ही मारायला लागतो. सो दॅट्स वन ऑफ द चॅलेंजेस. बट आमच्या पोरं तुम्ही बघाल, सगळ्यांचे फोटो घ्या नंतर, सगळे फिट आहेत कारण आम्ही दिवसभर झाडूच मारतो. सो दिस इज वन ऑफ आवर बिगेस्ट चॅलेंजेस. नंतर ह्या भागात लाईक मगाशी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचं बोललो, थोडं मे महिन्यात पाणी कमी होतं, मग मनात धाकधूक राहते की पर्यटक तर एवढा आहे आणि पाणी संपलं तर काय. बट दीज आर द चॅलेंजेस वी एन्जॉय, की आम्हाला तर ते मजा वाटते त्यात. मग आपण पाण्याची सगळी तयारी करून ठेवलेली असते, कुठनं मागवायचं काय असतं संपत नाही, पण धाकधूक लागलेली असते. दॅट्स व्हॉट गिव्हज अस मोर एनर्जी की बाबा आपण हे चॅलेंजेस फेस करूया मग. आणि आता 15 वर्ष झाली आम्ही हे करतोय, सो वी आर युज टू चॅलेंज. पण सगळ्यात मला वाटतं मोस्ट डिफिकल्ट चॅलेंज जो आहे तो पावसाळ्यामध्ये येत असावा, कारण प्रचंड मोठा पाऊस ऑफकोर्स इथं पडतोय. तर पावसाळ्यामध्ये कसं काय तुम्ही ह्या गोष्टी मॅनेज करता? पावसाळ्यात यू कांट फाईट अगेन्स्ट रेन, किंवा तुम्ही त्याला फाईट करू शकत नाही. मग तुम्ही त्याच्या बरोबर कसं पर्यटन करू शकता ह्याचे आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे तेव्हा काय होतं, गेस्टला सांगायला लागतं की बाबा आमचे टॉवेल आहेत हे महिना वाळतच नाही. आता ह्याच वर्षीचं उदाहरण घ्या, मेच्या 13 तारखेला पाऊस जो सुरू झाला तो नोव्हेंबरच्या 13, 6 महिने नॉन स्टॉप पाऊस होता. आम्ही सूर्य बघितलेला नाही त्यावेळेस, तर कपडे वाळणं अशक्य. मग आम्ही पर्यटकांना सांगायचो की बाबा तुम्ही ऍटलीस्ट तुमचे टॉवेल घेऊन या. पहिले थोडे चॅलेंजेस आले, गेस्ट म्हणून आम्ही एवढे पैसे देतो तर आमचा टॉवेल का आणायचा. पण इथे आल्यावर त्यांना लगेच समजतं काय प्रॉब्लेम येतो. तो इतका ओला राहतो तर टॉवेल कधीच वाळत नाही. इव्हन लॉन्ड्रीत द्या, लॉन्ड्रीवाल्यांची पण तेच प्रॉब्लेम्स आहेत. सो दॅट इज वन ऑफ द चॅलेंज विच वी हॅव ओव्हरकम बाय लोकांना सांगून की तुमचे टॉवेल आणा. बरं, त्यांना सांगायला लागतं की इथे पाऊस खूप असतो आणि थोडं पाऊस एन्जॉय करायची तुमची ऍटिट्यूड पाहिजे. कारण रूम तुम्ही बघितलं, डायनिंग हॉल टू रूम एक 100-200 मीटर आहे, तर तिकडनं तुम्ही रेनकोट घाला, छत्री घ्या, तुम्ही ओले होताच होता. तर तेवढी एक तयारी सुद्धा पर्यटकांना सांगतो आम्ही करून या. आणि जेव्हा तुमची ही तयारी झाली ना की मग खूप एन्जॉय करता येते. कोपऱ्यावर वॉटरफॉल्स आहेत, भयानक प्रमाणात पाऊस आहे, रात्री जो पावसाचा आवाज ते खूपच एन्जॉय करा. फोटो बघितले असतील तुम्ही, किंवा पावसाळ्यात आपण एकदा करूया, खूपच अमेझिंग असतो हा परिसर. व्हेरी गुड सर. म्हणजे एकंदरीत निसर्गाशी तुम्ही जुळवून घ्यायला एवढ्या वर्षामध्ये तयार झालेले आहेत आणि वेगवेगळ्या चॅलेंजना तुम्ही ऍक्सेप्ट करताय ऍज अ पॉझिटिव्ह. मला खूप छान वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम स्पॉन्टेनियसली एकदम पॉझिटिव्हली घेताय आणि त्याच्यावरती निसर्गाला सोबत घेऊन आपण जातोय. आणि हे चॅलेंज आहेत म्हणजे एकंदरीत पर्यटकांना नाराज पण करायचं नाहीये आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या पचनीत पडून आणि मग आपल्याला त्यांना सोबत घेऊन आपल्याला हे सगळं गोष्टी चालवायच्या. सो एक खूप कौतुक आहे. पाऊस इथे खूपच असतो. पावसाबरोबर जे येणारे चॅलेंजेस आहेत ना, शेवाळ असतं रूम मध्ये, तो एक शेवाळ्याचा वास येतो, हे ह्याची तयारी लागते. म्हणजे तुम्ही कुठच्याही आमचं हॉटेल सोडा किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये जा ह्या पट्ट्यात, तिथे हा एक टिपिकल शेवाळ्याचा वास येतोच येतो. त्याला आम्ही ओव्हरकम करायला काही गोष्टी केल्या आहेत की बाबा रूम मध्ये ना रूमचे पडदे ओपन ठेवायचे. जर कोणाला माहित नसेल ना तर हे सांगतो की रूमचे साफ केल्यानंतर ना रूमचे पडदे ओपन ठेवले, काचा उघडायचे नाही, फक्त पडदे, लाईट येऊ द्यायचा, मग जरा कमी होतं. मग
गेस्ट यायच्या आधी थोडं धूप लावून फॅन लावून असे आम्ही ओव्हरकम करायचा प्रयत्न होतो, पण तो एक वास टिपिकल येतोच. येस 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 ओके ओके ओके. सो दिस इज द वे वी ट्राय टू ओव्हरकम थिंग्स आणि या वी एन्जॉय चॅलेंजेस. पॉल सर, आपण जसं बोलत होतो की इथं खूप वर्षांपासूनची ही झाडं आहेत, उंच झाडं आहेत. म्हणजे आय थिंक आंब्यामधलं हे एकमेव रिसॉर्ट आहे की जिथं अशा प्रकारची उंच झाडं आहेत रिसॉर्टच्या एरियामध्ये. तर याची पानं वगैरे प्रचंड प्रमाणात पडत असावी, कारण आता बघतोय आपण हिवाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वारं आहे आणि हे असं वारं मला वाटतं कंटिन्यू राहतं पावसाळ्यापासून ते हिवाळ्यापर्यंत. तर याचा पाला पाचोळा प्रचंड प्रमाणात इथं पडतो. तर याचं रिसायकलिंग आपण कशा प्रकारे करतो? राईट. आता ऍज आय सेड मागेही बोललोय की ही जुन्या मालकाची देणगी आहे मला. ही 40 वर्षाची झाड आहेत ऑलमोस्ट आता. तर ह्यांचं वय 40 वर्ष असतं. ती आता हळूहळू पावसाळ्यात वीक होऊन साधारणतः ह्या वाऱ्यामध्ये पडतात. आणि ती पडली ना की आम्ही त्याचे इथे आपण बघू शकतो असे लाकडं कापून घेतो आणि तुम्ही जे रूम मध्ये बेड्स बघताय ना, ह्याच लाकडाचे आम्ही बेड्स बनवतो. सो दिस इज द बेस्ट रिसायकलिंग. त्यामुळे काही फॅन्सी बेड न करता ते मगाशी आपण ज्या टेबलावरती डिस्कस करत होतो तीही या पडलेल्या लाकडांची बनवली. असीम बाबुळला खूप ऑस्ट्रेलियन अकेशिया ह्याला खूप व्हॅल्यू आहे आजच्या तारखेला आणि ती तर आमच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. आणि हे आम्ही फॅक्टरी सारखं काम करतो. एका बरोबर आम्ही कधी कधी 10-10, 15-15 बेड करतो. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे एक इन हाऊस फर्निचर फॅक्टरी असं म्हणायला हरकत नाही. बाहेर विकत नाही, पण ऍटलिस्ट आमच्या पुरतं काम होत आहे. ग्रेट 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 सर, व्हेरी गुड. ही वेगळ्या वेगळ्या साईजची लाकडं कापून ठेवलेत. ही खालचं बॉटम करता आणि जाडी जी असतात जी आतमध्ये आहेत ती पाया करता, हे हेडबोर्ड करता, अशी वेगवेगळ्या साईज. कधी कधी मोठी असतील तर मग ती टेबल करता, अशी आम्ही त्याची यूज करतो. हे अर्थात आम्ही कट नाही करत, वखारीतून जाऊन कट करावं लागेल. पण हे सगळे आपल्या इथे झाडांचीच होय. आता ह्याच्यात वेगवेगळे रंग दिसतात बघा. हे सुरूच आहे, हे ऑस्ट्रेलियन अकेशिया म्हणजे असीम बाबळाचं आहे. अशी वेगवेगळी आमच्या इथे जी झाड आहेत त्याची ही लाकडं. त्याचा उपयोगही वेगवेगळा. आता काही झाड आहेत जे फक्त जळावं म्हणून वापरायला लागतात, ते आपण कॅम्प फायर वगैरेला ती लाकडं वापरतो. पण आम्ही कॅम्प फायरला ना चार्ज करतो, कारण हे शहरी जे पर्यटक येतात ते लाकडं जाळतायत. हे शेवटी जंगल जाळण्यासारखं आहे. मग त्यांना थोडी जाणीव हो म्हणून आम्ही एक नॉमिनल चार्ज लावतो त्या कॅम्प फायर. ओके ओके. आपल्या व्ह्युअर्सना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जंगल रिसॉर्टमध्ये दरवर्षी काय ना काहीतरी नवीन नवीन डेव्हलपमेंट होत असतात. म्हणजे मी स्वतः गेल्या अनेक वर्षापासून इथे येतोय, पण मी जेव्हा येतोय पण नवीन काहीतरी मला दिसतंच, काहीतरी अट्रॅक्शन नवीन असतंच. तर यावर्षी आपला कॉन्फरन्स हॉल एक नवीन अट्रॅक्शन मला दिसतंय. तर या कॉन्फरन्स हॉलची आपल्याला काय नक्की वैशिष्ट्य सांगता येते? हा कॉन्फरन्स हॉल मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक आमच्या इकडनं जाऊन लग्न करायला लागलेत. मग मी त्यांना सांगतो की आमच्या इकडेच लग्न करा. आय एम जस्ट जोकिंग. पण या लग्न पार्टी हॉल आजकाल ही नवीन कॉन्सेप्ट आली आहे, डेस्टिनेशन वेडिंग किंवा डेस्टिनेशन बर्थडे पार्टीज. त्याच्याकरताच आम्हाला रिक्वायरमेंट येत होती. खरं ओपन परिसर खूप आहे आपल्याकडे, तिथेही स्टेज आहे, पण काही लोकांना जो क्लोज लागतो ना एक इंटिमेट असं सेलिब्रेशन करायला, म्हणून हा कॉन्फरन्स हॉल बांधलाय. हा साधारणतः 2100 स्क्वेअर फुटाचा आहे आणि 300 माणसं इथे सहज मावू शकतात. तर निसर्गाला एकत्र घेऊन, म्हणजे इकडनं अशा मोठ्या मोठ्या खिडक्या लावल्यात जेणेकरून निसर्ग सगळा दिसू शकतो आणि तुम्ही जंगलात आपलं सेलिब्रेशन करताय असा एक फील यावं म्हणून हा असा डिझाईन करून घेतला. ओके, व्हेरी गुड. तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अजून एक गोष्ट मी स्पेशली कॉर्पोरेट फील्ड साठी सांगू इच्छितो की कॉर्पोरेट साठी तुम्ही जर आउटडोरिंग ऍक्टिव्हिटी जर करणार असाल किंवा कॉन्फरन्स जर तुम्ही अरेंज करणार असाल तर दिस इज द बेस्ट प्लेस इन नेचर असं म्हणता येईल. येस, म्हणजे त्यांची जी काही कॉन्फरन्सेस असतील, जे काही प्रोडक्ट लॉन्च असेल ते इथे करून नंतर त्यांचे डिनर आणि पार्टीज, म्युझिक जे काही असेल ते एन्जॉय करतात. इथे बऱ्याच झालेल्या आहेत ऑलरेडी आणि ह्याची आता आपण ऍडव्हर्टाईज सुद्धा करतोय कोल्हापूर, सांगली एरियामध्ये. आंबा म्हटलं की जंगल रिसॉर्ट आणि जंगल रिसॉर्ट म्हटलं की ऍडव्हेंचर, हे एक इक्वेशनच आहे. तर या आपल्या ऍक्टिव्हिटी बद्दल काय सांगाल?
या म्हणजे आम्ही बेसिकली तुम्ही बघितलं किड्स फोकस खूप ठेवलाय, तर मुलांकरता किंवा ऍडल्ट सुद्धा करू शकतात. हे कमांडो नेट आहे, याच्यावरनं वर चढत जायचं. क्या बात आहे. नंतर इथे आपल्याकडे मोगली वॉक आहे, दोन्ही दोऱ्यांमध्ये अशी लोक चालत जातात. तिथे बर्मा ब्रिज आहे, बर्मा ब्रिज मध्ये आपण बॅलन्स करून चालतो. मध्ये मग व्हॉलीबॉलची नेट्स आहेत. नंतर इथे स्पायडर वॉक आहे, खूप मोठं असं नेट आहे, त्याच्यात आपण स्पायडर कसं चालेल तसं वॉक करतात. बरेच लोक त्याचं जायंट हॅमॉक म्हणून पण युज करतात, 10-10 जण त्याच्यात जाऊन झोपतात. व्हॉट एव्हर प्लीज, तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही इथे करू शकता. आम्ही कुठे काही रिस्ट्रिक्शन टाकत नाही. हेच एक USP आहे जंगल रिसॉर्टची. तर तुम्हाला ह्या सगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज जर एन्जॉय करायच्या असतील तर यू मस्ट विजिट ऍट जंगल रिसॉर्ट आंबा. तर हेही आपण झाडाचे ट्रंक्स कापून इथे टाकलेत, लोक बसतात इथे आणि हे सेल्फी पॉइंट झालेला आहे तयार, अचानक झालेला आहे. सो दिस इज अ पार्ट ऑफ आर रिसायकलिंग. गुड गुड. तर आता सर आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहे. बापरे. ऑप्शन तुमच्याकडे दोघं असणार आहे. सो यू हॅव टू चूज वन ऑप्शन. ओके. हा. सो फर्स्ट क्वेश्चन, मुंबई की आंबा? आंबा. आवडती व्हेकल कुठली? जंगल सफारी, जीप की किया? जीप ऑफकोर्स. व्हेरी गुड. कॉफी पीत निवांत बसण्याची ठिकाण, मुंबई मधलं एखादं कॉफी शॉप की जंगल रिसॉर्ट मधलं हे टेबल? जंगल रिसॉर्टचं टेबल. ग्रेट. आवडता प्राणी कुठला? गवा की वाघ? पहिले गवा, आता वाघ. बर, आता लास्ट प्रश्न. आवडता पदार्थ कुठला? क्रेविंग्स मधलं चिकन लेग्स की जंगल मधलं गावठी चिकन? तर मला माहितीये क्रेविंग्स पण तुमचाच ब्रँड आहे, तो म्हणून तुम्हाला हा मुद्दाम प्रश्न विचारणार. क्रेविंग हा माझ्या मुलीचा काढलेला बिझनेस आहे आणि तिचा ब्रँड आहे. आय विल हॅव टू से क्रेविंग, नाही तर मला जेवायला नाही मिळणार घरी. ग्रेट. ओके ओके, थँक्यू. Thank you. रॅपिड फायर राऊंड आपण इथे संपलाय. टॉक्स विथ संदेश या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण जंगल रिसॉर्ट बद्दल बरीच माहिती घेतली. म्हणजे ऍज अ ओनर आणि ऍज अ नेचर लव्हर म्हणून माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की तुमच्याशी इंटरॅक्शन करावी. तर या माध्यमातून मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना अपील करेन की ह्या रिसॉर्टला, जंगल रिसॉर्ट आंब्याला अवश्य व्हिजिट करा. एक तर फुल ऑन नेचर आहे हे रिसॉर्ट आहे ते. आणि जसं आपण काल पण म्हणलो, आज पण म्हटलो की उंच झाडांनी वेढलेलं हे एकमेव रिसॉर्ट आहे आंब्यामधलं. ऑफकोर्स की बाकी सगळ्या गोष्टी जर अवेलेबल आहेतच, जसं की चांगलं फूड क्वालिटी आहे, रूम्स अवेलेबल आहेत, रूम्स वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत, जसं की वुडन कॅबिन्स आहेत, डिलक्स रूम्स आहेत वगैरे वगैरे, स्विमिंग पूल आहे. ज्या रिसॉर्ट लागतात त्या सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली जी सर्व्हिस आहे, इथली जी आपुलकी आहे सगळ्या लोकांबद्दलची, त्यांना जे प्रेमानं सर्व्हिस दिली जाते किंवा सर्व केलं जातं, तर ते खूप अमेझिंग आहे. तर इथला प्रत्येक ऋतू हा, तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये जर इथे व्हिजिट केली तरी तो तितकाच अमेझिंग आणि सुंदर एक्सपिरियन्स असेल असं मला वाटतं. म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, कारण मी सगळ्या सीझन मध्ये ऑलरेडी ते व्हिजिट केलेली आहे. तर हेच मी सांगेन लोकांना की कुठल्याही सीझन मध्ये तुम्ही इथे व्हिजिट करा, तुमचा एक्सपिरियन्स हा अमेझिंगच असेल. काय सांगाल सर? येस येस, अलॉंग विथ दॅट आमचं जेवणही खूप छान आहे. शाकाहारी, मांसाहारी, तंदुरी, बार्बेक्यू आम्ही देतो. तर एकंदरीत 2 दिवस तुमचे खूप आनंदात, तुमचं टेन्शन विसरून तुम्ही इथे या. मी होस्ट आहे, माझी मेसेज आहे, आमच्या इथे मॅनेजर्स आहेत. आम्हाला तुमच्या पैशाचं व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला द्यायचंय, म्हणूनच आम्ही हे रिसॉर्ट ओपन केलंय. शेवटी मी एकच म्हणेन, वेलकम टू जंगल रिसॉर्ट आंबा. व्हेरी गुड. आणि तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला शेकरू, गवा, बिबट्या, वाघ अशी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी पण तुम्हाला, आम्ही हॉर्नबिल पक्षी, तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो लास्ट मी परत एकदा सांगेन की तुम्ही मस्ट व्हिजिट प्लेस आहे द जंगल रिसॉर्ट आंबा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटू नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन पर्सनॅलिटी सोबत. थँक्यू. थँक्यू.